नमस्कार. दर शनिवारी आपण इथे गीतेवर चिंतन करण्यासाठी जमतो. ते सगळे लोक आपण आज आलात. आपला 1 तास इथे आपण एकत्र आनंदात घालवणार आहोत. आपण दुसऱ्या अध्यायाबद्दल चिंतन करतो आहोत. गेले 3-4 आठवडे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगायला सुरुवात केली, तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न हा होता, की माझ्यासमोर हे जे माझे चुलत भाऊ, वडिलांचे काका, माझे गुरु हे आहेत, मी ह्यांना कसं मारू? म्हणजे दुसऱ्या कोणाचे चुलत भाऊ, दुसऱ्या कोणाचे गुरु, दुसऱ्या कोणाच्या वडिलांचे काका त्यांना मारायला काही हरकत नाही. पण माझ्या वडिलांचे काका आहेत, माझे चुलत भाऊ आहेत, माझे गुरु आहेत, ह्यांना मी कसं काय मारू? तर हा प्रश्न आहे. तर जेव्हा आपण माझं आणि तुझं ह्या मनस्थितीत असतो, तेव्हा आपल्यासमोर अशा प्रकारचे प्रसंग आणि अशा प्रकारचे प्रश्न नेहमी येतातच. ह्याला आपण टाळू नाही शकत. तर हे प्रश्न खरे आहेत किंवा नाही? किंवा माझ्या मनातली ही जी वेगळेपणाची भावना आहे, ती खरी आहे किंवा नाही, हे मला कसं कळेल? आपण आपलं जीवन, जे काही आपले संस्कार झालेले असतील आत्तापर्यंत अनेक जन्मांमधले, त्या संस्कारांच्या आधारावर आणि ते संस्कार खरे आहेत किंवा त्या संस्कारांना आपण जे काही रूप देतो आपल्या मनामध्ये, त्याच्या आधारावर आपलं जीवन आपण जगत असतो. तर ह्या सगळ्या ज्या आपल्या मान्यता आहेत, की आपण हे जे सगळे संस्कार झाले होते, यांचा अमुक एका प्रकारे अर्थ लावला आणि तो अर्थ खरा आहे असं समजलो. त्या संस्कारांच्या आधारावर किंवा त्या अनुभवाच्या आधारावर हे जीवन व्यवस्थित आहे किंवा नाही, किंवा ही माझी जी समजूत आहे, ती खरी आहे किंवा नाही, ह्याच्याबद्दल आपण कधी विचारच करत नाही. आणि अर्जुनाच्या मनामधला प्रश्न तोच होता. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामधला जो प्रश्न असतो तो हा आहे, की हा देह म्हणजे मी आहे. या देहाच्या आतमध्ये मी आहे आणि या देहाच्या बाहेर मला इंद्रियांमधनं दिसतंय ते जग आहे. तर आता पहा, की इंद्रियांच्या मार्फत आपल्याला जगाचं जे काही ज्ञान होतं, ते ज्ञान संपूर्ण आहे का? आपल्या डोळ्यांनी आपल्याला लालपासून ते जांभळ्यापर्यंत असे 7 रंग दिसतात. हं. तर व्ही-आय-बी-जी-वाय-ओ-आर, विबग्योर हे इंग्रजीत म्हणतो आपण, किंवा मराठीत आम्ही शिकलो होतो लहानपणी, त्याला म्हणतात ताना, पी, ही, अ, जा. म्हणजे तांबडा, नारिंगी, ताना, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, अ म्हणजे निळ्यानंतर त्याच्यानंतर कुठला असतो? अनिता मला आता अनिजा. तर अशा प्रकारचे हिरव्यानंतर कुठला हिरवा आणि ह्याच्यामधला तो जो काही रंग असेल तो. तानापी ही अनिजा. तर हे सगळे जे रंग असतात, तेवढे रंग आपल्याला दिसतात. पण त्याच्या पलीकडे रंगच नाहीये किंवा त्याच्या पलीकडे कुठल्याच प्रकारचा प्रकाश नाहीये, हे आपल्याला कसं माहिती आहे? आपल्याला इंद्रियांनी जगाचा जो काही अनुभव होतो, तो केवळ सीमित असतो. त्याचप्रमाणे आपल्या कानामध्ये जो आवाज येतो ना, तो 20 हर्ट्झ पासून ते 20,000 हर्ट्झ पर्यंत येतो. तर त्याच्या खालचे आवाज किंवा त्याच्या वरचे आवाज आपल्याला ऐकूच येत नाहीत. तर ह्याचा अर्थ ते आवाज अस्तित्वात नाहीयेत असं आहे का? असं नाहीये. ते आहेत अस्तित्वात. तर आपल्या शरीराला, आपल्या त्वचेला अमुक एका तापमानाची सवय असते आणि तेवढंच तापमान आपण सहन करू शकतो. तर आपल्या शरीराचं तापमान आहे 37° म्हणजे साधारण 97-98 डिग्रीज फॅरनहाईट. ठीक आहे. तर ह्याच्या आपण फार तर फार काही अंश खाली आणि काही अंश वर एवढंच सहन करू शकू. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असलं तर मग आपण त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्था करू. म्हणजे आता आम्ही अमेरिकेत राहतो, तर अमेरिकेत हिवाळ्यामध्ये शून्यापेक्षाही खाली जातं टेम्परेचर. तर त्याच्यामध्ये मग आम्ही काय घरामध्ये काहीतरी हीट लावतो. म्हणजे आता गेल्या आठवडाभरामध्ये आमच्या इथे गरमी होती पुष्कळ. म्हणजे 90 डिग्री फॅरनहाईटच्या वर, म्हणजे साधारण 34-35 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं. तर तेव्हा मग घरामध्ये एअर कंडिशनिंग सुरू करण्याची गरज पडली. आणि काल रात्रीपासून आज सकाळी पुन्हा थंडी आली. म्हणजे काल रात्रीचं जे तापमान होतं ते साधारण 5-1 डिग्री सेल्सिअस होतं.
पुन्हा थंड झालं, मग पुन्हा हीट लावायला लागली घरात. म्हणजे गरम करण्याची व्यवस्था सुरू करायला लागली. तर अशा प्रकारचं ह्या ऋतूमध्ये आमच्या इथे तापमान खालीवर होत असतं. मग करायचं काय? आपण रडत नाही बसायचंय. त्याच्यासाठी जी उपाययोजना करण्याची गरज आहे ती करायची आणि मग त्याच्यानंतर हा काळ पण चालला जाईल. त्याची वाट बघायची. तर आपण हे बघितलं होतं ना मागच्या वेळेस, की हं, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापायिनो नित्यास तां स्थितिक्षस्व भारत. तर अशा गोष्टी येतात आणि जातात. तर त्याच्यासाठी आपल्याला सहनशक्ती आपली वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि जर आपली सहनशक्ती व्यवस्थित असली, तर मग काय होईल, की ह्या गोष्टी येतील जातील, येतील जातील. परंतु आपण ठीक राहू. तर आपलं आयुष्य जगत असताना, आपलं जीवन जगत असताना आपल्यासमोर अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. तर त्या प्रश्नांना आपण तोंड कसं देतो, यावरून ठरत असतं, की आपली आध्यात्मिक स्थिती काय आहे? किंवा आपल्या ज्या मान्यता आहेत, त्या मान्यतांमध्ये आपण कुठे आहोत? तर ही जी पहिली चुकीची मान्यता आपली असते, ती मान्यता ही असते, की हा देह म्हणजे मी आणि मला माझ्या इंद्रियांमधनं जगाचं जे काही ज्ञान होतंय, ते म्हणजे खरं. तसं नसतं. जगाचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीला वेगळं होत असतं. जगाकडे मी ज्या दृष्टिकोनातनं बघतो, त्या दृष्टिकोनातून मला जग वेगळं दिसत असतं. प्रत्येकाचं जग वेगळं असतं आणि जर आपण विचार केला, तर वस्तुतः मला जगाचा जो काही अनुभव आहे किंवा मला माझ्या जीवनाचा जो काही अनुभव आहे, तो केवळ माझाच आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही तो अनुभव नाहीये आणि मला जो काही अनुभव आहे, तेवढाच अनुभव मला आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमचा अनुभव मला नाहीये. तर ह्याचा अर्थ काय आहे, की जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन एकमेवा द्वितीय आहे, युनिक. आणि मी जगाला जे आहे, जसं आहे, असं मानतो, तसं ते जग मला दिसतं. कसं दिसतं? त्या जगाच्या तुलनेत किंवा त्याच्या रिलेशनशिपमध्ये माझं त्याच्याशी काय नातं आहे, हे जे गृहीत धरलेलं आहे, त्या मान्यतेवर आधारित जग काय आहे, ते मला दिसत असतं किंवा त्याचा मला भास होत असतो. म्हणजे आत्ता मी इथे प्रज्ञाशी बोललो किंवा जयश्रीताई माझी बहीण आहे. तर ह्या दोघी जणी माझ्या बहिणी का बरं आहेत? कारण मी स्वतःला त्यांचा भाऊ मानलेला आहे. परंतु त्यांचे जे नवरे आहेत, ते जेव्हा त्यांच्याकडे बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं, की हीच माझी बायको आहे किंवा त्यांची मुलं जेव्हा त्यांच्याकडे बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं, की ही माझी आई आहे. म्हणजे आता ही जयश्री किंवा ही प्रज्ञा काय 3 झाल्यात का? ह्या तर जशा आहेत तशाच आहेत. परंतु मी ज्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतोय, त्या मला तशा प्रकारे दिसतात. म्हणजे मी त्यांना माझी बहीण मानलेलं आहे. म्हणून मी त्यांचा भाऊ आणि मी स्वतःला त्यांचा भाऊ मानलेला आहे म्हणून ती माझी बहीण. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या सापेक्ष आहेत. म्हणजे काय आहे, सांगण्याचा अर्थ हा आहे, की जगाशी आपलं जे नातं असतं ते सापेक्ष असतं आणि जगाशी आपलं नातं आपण कुठे उभे आहोत, आपण कुठल्या ठिकाणी उभे आहोत, त्या दृष्टिकोनातून किंवा त्या जागेहून ते जग कसं दिसतंय, तसं ते जग आहे असं आपण मानत असतो. तर जेव्हा माझ्या मनामध्ये अशा प्रकारे मी स्वतः देह आहे आणि हा देह म्हणजे इतर देहांपेक्षा वेगळा देह आहे आणि हा देह माझा आणि इतर देह इतर लोकांचे. अशी जोपर्यंत मान्यता असते, अशी जोपर्यंत गफलत असते, तोपर्यंत माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येत राहतातच, येत राहतात. आणि अशाच प्रश्नांमुळे आपण दुःखी होत असतो. दुःखी होण्याचं एकमेव कारण, मूलभूत कारण, सगळ्यात पहिलं कारण हे आहे, की मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं मानलेलं आहे. ही मान्यता खरी आहे किंवा नाही, मला माहितीच नाही. आणि ह्या मान्यतेवर जोपर्यंत मी माझं आयुष्य जगेन, तोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये असल्या प्रकारची दुःख येतच राहतील. म्हणजे सुख येईल काही क्षणांसाठी, परंतु दुःखच जास्त येईल. म्हणजे आपण ह्याच्या आधी सुद्धा चिंतन केलं होतं, की जी वस्तू आपल्या सुखाचं कारण आहे, म्हणजे देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या 5 गोष्टींपैकी जी देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती माझ्या सुखाचं कारण आहे असं मला वाटत असतं, तीच
देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती माझ्या दुःखाचंही कारण असते. सुखामध्येच दुःखाचं मूळ सामावलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर सुख हे फक्त काल्पनिक आहे. त्याच्यामागे दुःखच लपलेलं आहे. हे जर आपल्याला कळलं ना, तर मग काय होईल, की सुख हे त्या वस्तूमध्ये, देशामध्ये, कालामध्ये नसून ते माझ्या आतमध्ये आहे, हे मला कळायला लागतं आणि त्या सुखाचा मी जेव्हा शोध घ्यायला लागतो किंवा त्या माझ्या स्वरूपाचा मी जेव्हा शोध घ्यायला लागतो, तेव्हा मला असं लक्षात येतं, की माझं स्वरूप जे आहे, ते स्वरूप सीमित नाहीये. मी या देहापुरता सीमित अजिबात नाहीये. देहामधली जी परिवर्तनं घडतायत, ती माझ्यामध्ये घडत नाहीयेत. मी यांच्यापेक्षा वेगळा आहे. ह्याच्याबद्दल जेव्हा मला पूर्णपणे खात्री पटते, त्याच्यानंतर मग आपण आपली स्वतःची आध्यात्मिक यात्रा किंवा आतमध्ये जाण्याची यात्रा, आतमधला विचार करण्याची यात्रा सुरू करतो. ह्याला म्हणतात आध्यात्मिक साधना. म्हणजे इथून साधकाचा जन्म झाला असं समजायला हरकत नाही. तर साधकाचा जन्म केव्हा होतो? जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा एखादा प्रश्न येतो, ज्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर माहिती नसतं, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची आपल्या मनामध्ये उत्कट इच्छा असते. आणि देवाच्या कृपेने समजा आपल्याला कृष्णासारखा गुरु मिळाला, तर मग काय? किती आनंद आहे. तर हा कृष्ण म्हणजे एकेकाळी होऊन गेला 5,000 वर्षांपूर्वी, परंतु तो कृष्ण आजही आपल्या हृदयात जिवंत आहे की नाही? तर कृष्ण ही मनस्थिती आहे. अर्जुन ही मनस्थिती आहे. तर आपल्या मनामध्ये प्रश्न असतात, संभ्रम असतात, तेव्हा आपणच अर्जुन असतो. आणि आपल्या मनामध्ये जेव्हा बुद्धी कार्यरत असते आणि ती बुद्धी आपल्या मनाला मार्गदर्शन करत असते, तेव्हा ती बुद्धी म्हणजेच कृष्ण असतो. तर हे अर्जुन आणि कृष्ण हे बाहेर कुठेही नसून आपल्या आतमध्ये आहेत, हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, त्याच्यानंतर ती गीता म्हणजे आपल्या जीवनाचा एक भाग बनते. तर अशा प्रकारे जर आपण गीतेचं चिंतन केलं किंवा अशा प्रकारे गीतेचा जर अभ्यास केला, तर त्या गीतेचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. गीता शिकण्यामागचा उद्देश जो आहे, तो हा आहे, की आपल्या जीवनातलं जे दुःख आहे, ते पूर्णपणे निघून जावं. दुःख निवृत्ती हा सगळ्या आध्यात्मिक साधनेचा गाभा आहे. तर अशा प्रकारे जर आपण चिंतन केलं, तर खूप चांगलं होईल. तर ह्या उद्देशाने आणि ह्या प्रेरणेने आपण हा चिंतनाचा कार्यक्रम सुरू केला 5-6 आठवड्यांपूर्वी. इथपासून आपण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची भूमिका थोडीशी तपासली. त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश सुरू केला, तिथपासून आपण पुढे करत-करत 11व्या श्लोकापासून ते 27व्या श्लोकापर्यंत आपण साधारण 4-5 आठवड्यांमध्ये पोहोचलोय. तर आता आपण त्याच्या पुढचा श्लोक घेऊ थोडासा. 28वा घेऊ. तर 28वा मी पहिले एक काम करतो, मी संस्कृतमध्ये म्हणून दाखवतो, जेवढं येईल मला तेवढं. त्याच्यानंतर त्याचं इंग्रजीतलं जे भाषांतर आहे ते सांगतो आणि त्याच्यानंतर मग मराठीतला श्लोक म्हणतो विनोबांनी म्हटलेला, विनोबांनी लिहिलेला आणि मग त्याच्यावर आपण थोडंसं चिंतन करू. तर हा माझ्या आवडत्या श्लोकांपैकी एक आहे. तर ह्याच्यामध्ये भगवान म्हणतात, "अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना." तर ह्याचा इतका सुंदर भावानुवाद विनोबांनी केलेला आहे, तो हा आहे, की भूतांचे मूळ अव्यक्ती, मध्य तो व्यक्त भासतो, पुन्हा शेवट अव्यक्ती, त्यामध्ये शोक कायसा. तर आपल्याला एखादी गोष्ट काही काळासाठी दिसते. आधी ती नसते, नंतर मग काही काळानंतर ती पुन्हा दिसेनाशी होते. तर जी गोष्ट काही काळापुरतीच दिसते आणि काही काळानंतर निघून जाणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. जी गोष्ट प्रगट होते, ती गोष्ट नंतर अप्रगट होणारच आहे. पहिले ती अव्यक्त होती, मध्ये ती व्यक्त झाली आणि नंतर ती पुन्हा अव्यक्त होणार आहे. तर अशा गोष्टीमध्ये, की जी गोष्ट सारखी बदलते आहे, त्याच्यामध्ये शोक करण्याची काय गरज आहे? हा प्रश्न भगवान अर्जुनाला विचारतात आणि सांगतात पण आहेत, की आपल्या अनुभवाचा विचार करा ना. म्हणजे आपण जगाला जाऊ द्या खड्ड्यात. स्वतःच्या अनुभवाचा विचार करा.
ठीक आहे. आत्ता मी जे सांगितलं एक 5 मिनिटापूर्वी, की जग आपल्याला आपण कसे आहोत, जसे आहोत तसं दिसत असतं ना. तर जग सारखं बदलत असतं आणि जग हे सगळ्यांना सारखं नाही दिसत. सगळ्यांना वेगळं-वेगळं दिसतं. तर आपल्या अनुभवाचा जर आपण विचार केला, तर काय काय दिसेल आपल्याला, की लहानपणी आपला देह छोटासा होता. म्हणजे आपण असेच्या असे तर आपल्या आईच्या पोटातनं बाहेर नाही निघालो. आपण जेव्हा बाहेर निघालो, म्हणजे हे शरीर जेव्हा बाहेर निघालं, जेव्हा जे एक शरीर छोटंसं होतं, ते अगदी छोटं होतं. 3-1 किलोचं, 3-4 किलो असेल फार तर फार. तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे शरीर बदलत आलेलं आहे. शरीर हे दर क्षणी बदलतं याच्याबद्दल आपण ह्याच्या आधी पण चिंतन केलंय, की आपण श्वास आत घेतल्याबरोबर हवेतले ऑक्सिजनचे काही अणुरेणू आत चाललेत आणि श्वास बाहेर सोडल्याबरोबर कार्बन डायऑक्साईड बाहेर चाललाय. त्यामुळे अणुरेणूंच्या स्तरावर हे शरीर ज्या क्षणी आपला जन्म झाला, जन्म होण्यापूर्वी सुद्धा जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये केवळ एक कोशिका होतो, म्हणजे आईच्या पोटातलं जे बीज होतं ते जेव्हा अंकुरित झालं, वडिलांच्या शुक्राणूमुळे, शुक्राणूमुळे नाही, शुक्राणू वीर्याणू काय म्हणतात त्याला व्हॉटएव्हर. तर त्याच्यानंतर एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असं करत, 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 करत शरीर शेवटी 3-1 किलोचं झालं. मग ते बाहेर पडलं. प्रत्येक क्षणी या शरीरामध्ये बदल घडतो आहे. परंतु जन्मापासून ते आत्तापर्यंत माझ्या असण्याच्या जाणीवेबद्दल कुठल्याच प्रकारचा बदल घडलेला नाहीये किंवा जाणीवेमध्ये. तर आपण जर असा विचार केला, आपल्या अनुभवाचा म्हणजे आपण पुस्तकं वगैरे आपण बाजूला ठेवून देऊ. सध्या मी पुस्तक ते बाजूला ठेवलंय. आपल्या स्वतःच्या अनुभवाचा जर आपण विचार केला, तर असं लक्षात येईल, की माझी जी माझ्या असण्याबद्दलची जाणीव आहे, की जी अगदी लहानपणीपासून ते आत्तापर्यंत तशीच आहे. त्याच्यामध्ये काहीच बदल घडलेला नाहीये आणि माझं जे शरीर आहे, ते शरीर मात्र बदलतंय प्रत्येक क्षणी. तो शरीर बदलतंय, पण मला माझ्यामध्ये होणाऱ्या बदलाचा किंवा माझ्यामध्ये बदल होतोय याची जाणीवच नाही होत आहे. तर माझ्या अनुभवामध्ये एक न बदलणाऱ्या तत्त्वाचा अनुभव होतोय, जाणीवेचा आणि एका बदलणाऱ्या तत्त्वाचा अनुभव होतोय. तर ही जी बदलणारी गोष्ट आहे, ही सारखी बदलते आणि बदलणारच. म्हणजे आजपर्यंत एकही शरीर या पृथ्वीवर जसं आहे तसं नाहीये. दर क्षणी बदलत आणि एक क्षण असा येणार आहे, की या शरीरामध्ये जीवन धरून ठेवण्याची जी क्षमता आहे, ती नाहीशी होऊन जाईल. तेव्हा मग काय होईल, की जीवन या शरीरातनं चाललं जाईल, नाही का? मग काय होईल, की जे उरेल त्या वस्तूला काही लोक गाडतील, काही लोक पक्ष्यांना घालतील किंवा काही लोक जाळून टाकतील. तुमची जशी श्रद्धा असेल आणि जशी तुमची परंपरा असेल त्यानुसार. असं होईल की नाही? तर जे गाडलं किंवा जे जाळलं किंवा जे पक्ष्यांना टाकून दिलं, ते काय होतं? तो या पृथ्वीचा एक भाग आहे. तो या प्रकृतीचा एक भाग आहे. तर ही प्रकृती जी आहे ती नाशवान आहे. नाशवान म्हणजे कशी, की दर क्षणी तिचा नाशही होतो आणि तिचं पुनरुज्जीवनही होतं. नाशामध्ये पुनरुज्जीवन दडलेलं आहे आणि पुनरुज्जीवित झालेली जी वस्तू आहे, ती पुन्हा नाश पावणार आहे. तर जी वस्तू नाश पावणार आहे, त्या वस्तूबद्दल शोक करणं किती व्यर्थ आहे. कारण की तिचा नाश आपण थांबवूच नाही शकत. कारण की तो प्रकृतीचा नियम आहे. परंतु आनंदाची बातमी ही आहे, की ती जी नाश पावणारी वस्तू आहे, ती आपण नाही आहोत. जी नाश न पावणारी वस्तू आहे, ती आपण आहोत. विचार करा. आता मी साधारण 20 मिनिट बोललो न थांबता. त्यामुळे आता मी थांबणार आहे इथे आणि मी बघणार आहे, की आपल्यापैकी कोणाला काही चिंतन करायचं आहे का? तर आपण अनम्यूट करा आणि बोला. तर कुणाला काही आत्तापर्यंत आपण जे चिंतन केलं त्याच्याबद्दल काही बोलायचं आहे? जे सांगितलं गेलं, ते लक्षात आलं का? पटलं का? कोणाला काही बोलायचं आहे? ओके. कोणी बोलायला तयार नाही त्यामुळे मी बोलतो पुढे. कार्यक्रम तर सुरू झाला पाहिजे. हं.
All created beings are unmanifest in their beginning, manifest in their interim state, and unmanifest again when annihilated. So, what need is there for lamentation, O Arjun? असं भगवान विचारतात. ह्याच्यानंतरचा श्लोक खूप सुंदर आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत ददति माश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आश्चर्यजो साच हि ह्यास देखे आश्चर्यजो देखत ह्यास वर्णी आश्चर्यजो वर्णन ते हि ऐके ऐके तरी शून्यची जाणण्याचे. असं विनोबांनी खूप सुंदर भावानुवाद केलेला आहे. सम लुक ऑन द सोल ॲज अमेझिंग, सम डिस्क्राईब हिम ॲज अमेझिंग, and some hear of him as amazing, while others, even after hearing about him, cannot understand him at all. म्हणजे आश्चर्य जो साच ची ह्यास देखे, म्हणजे आपल्याला ह्याचं आश्चर्य होतं. आश्चर्य या शब्दाचा अर्थ पहा कसा आहे, किती म्हणजे संस्कृत भाषा किंवा मराठी त्याच्या पुष्कळ जवळची आहे. तर शब्दाचा जो नाद आहे की नाही, त्या नादावरून त्या भावनेची आपल्याला जाणीव होते किंवा त्या भावनेचा आपल्याला अनुभव होतो. तर आश्चर्य हा शब्द कसा आला? आ, आहा किंवा आ. सो एक्सक्लेमेशन. चर्य म्हणजे चालणे, राईट? तर समजा एखादी वस्तू आपण बघितली आणि आपण त्याच्याकडे वाचून बघितलं, तर ते जे आपलं बिहेवियर आहे, म्हणजे चर्य किंवा आचरण म्हणजे बिहेवियर, ठीक आहे? तर ज्या वस्तूकडे, व्यक्तीकडे किंवा विचाराकडे बघून आपण आश्चर्यचकित होतो, त्यावरून हा आश्चर्य शब्द तयार झालेला आहे. तर परंतु आपलं जे खरं स्वरूप आहे, म्हणजे इथे भगवान त्याला आत्मा ह्या नावाने संबोधतायत, तर ती खरोखरीच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. आणि त्याचा जर आपण नुसता विचार जरी केला, तरी सुद्धा आपल्याला त्याचं फार आश्चर्य वाटतं. तर अशा प्रकारे हे जे आपलं खरं स्वरूप आहे किंवा हे जे आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप आहे, ते जर आपल्याला कळलं तर किती चांगलं होईल. तर कोणाला काही बोलायचं का ह्याच्याबद्दल? Some look on the soul as amazing, some describe him as amazing, and some hear of him as amazing, while others, even after hearing about him, cannot understand him at all. कारण काय होतं पहा, की आपलं सगळं लक्ष जे आहे ना, ते बाहेर आहे. कारण की आपण जेव्हा आईच्या पोटातनं बाहेर निघतो, तेव्हा आपली सगळी इंद्रिय जागृत होतात आपोआप, निसर्गाच्या कृपेने. आणि ही सगळी इंद्रिय जी आहेत ना, ती बहिर्मुखी आहेत. म्हणजे ह्यांनी आपल्याला फक्त बाहेरचं दिसतं. आपण आपले डोळे उलटे करून आत नाही बघू शकत. आपण स्वतःकडे नाही बघू शकत. बाहेरचं फक्त आपल्याला दिसतं. बाहेरचं जे काही दिसतं त्याचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यात पडतं. आणि ते प्रतिबिंब जे असतं ते आपण आपल्या मनामध्ये ग्रहण करतो आणि त्या प्रतिबिंबाला आपण काहीतरी नाव देतो. तो नाव जे असतं ते आपल्या आतमध्ये असतं आणि त्याचं जे रूप असतं ते बाहेर असतं. तर नाव आणि रूप ज्या गोष्टीला आहे त्याला म्हणतात जग. आणि ही केवळ आपल्या मनाची कल्पना आहे. कारण की आपल्याला जगाचा अनुभव तसा येतच नाही. आपल्याला जगाचा अनुभव केवळ आपल्या मनामध्ये त्याचं जे प्रतिबिंब पडतं त्याचा येतोय. जगाचा आपल्याला अनुभव येतच नाहीये. आणि अनुभव कोणाला येतोय? कोण अनुभव करतोय? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जेव्हा मिळतं, तेव्हा असं लक्षात येतं, की बाहेरच्या वस्तूमुळे किंवा व्यक्तीमुळे, देशामुळे, कालामुळे, परिस्थितीमुळे आपल्याला जे सुख होतं आहे असं वाटत होतं, ते त्या देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थितीमुळे नाही आहे. ते माझ्या मनातच आहे.
किंवा माझ्या आत आहे. माझं खरं स्वरूपच आनंद स्वरूप आहे. हे जर मला कळलं ना, तर जीवनाचा अनुभव जो आहे, तो खूप खूप चांगला होतो. आणि हे या गीतेचं खरं ध्येय आहे किंवा ह्याचा उद्देश आहे किंवा ह्याचा अभ्यास करण्यामागचं आपलं ध्येय ते आहे. आपण जर गीतेचा अभ्यास केला नाही, तर गीतेचं काही बिघडत नाही. गीतेचा अभ्यास केल्यानंतर गीतेला काही होणार नाही. गीतेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काहीतरी होणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणून ही सगळी साधना किंवा हा सगळा प्रपंच किंवा हा सगळा प्रयत्न सुरू आहे. तसा आहे. तर कोणाला काही याच्याबद्दल बोलायचंय, चिंतन करायचंय? हॅलो विक्रम. हां, बोल. जयश्रीताई. हा, छान. एक कठीण प्रश्न विचारते, थांब विचार मिनिट. ना. कठीण प्रश्न असला की मला त्याचं उत्तर येणार आहे की नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही, पण मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. एक मिनिट थांबा जरा, मी हे करते. सांग. आता हे सगळं आहे अध्यात्म, म्हणजे हे आश्चर्यवच्चैन किंवा हां, आधीचा श्लोक तो म्हटला असतो. हां. पण हे सगळं तुम्ही आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये कसं आचरणात आणायचं, म्हणजे काय हीच तर आता खरी आत्मा गंमत आहे. आहे, आपण आत्मा आहोत, हे सगळं ठीक आहे, पण हाऊ डू यू अप्लाय इट इन आवर डे टू डे लाईफ? करेक्ट. तर हा सगळा कार्यक्रम आपण जो सुरू केला, तो कार्यक्रम सुरू करण्यामागची प्रेरणा देखील तीच होती, की गीता आहे ती ठीक आहे. आणि गीतेचा आपल्या आजच्या आयुष्यामध्ये, आजच्या जीवनामध्ये 2021 मध्ये आपण अमेरिकेत राहतो, तर अमेरिकेमध्ये सुद्धा भारतात तर आहेच आहे. पण गीता ही देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थितीच्या पलीकडची आहे. कालातीत आहे, देशातीत आहे. ठीक आहे ना? त्यामुळे सगळ्यांना ती तशाच प्रकारे उपयोगी पडली पाहिजे. तर ती उपयोगी पडतेच पडते. याच्याबद्दल काहीही शंका नाही आपल्या मनामध्ये. आता आपल्याला आपण पहिले हे ऐकलं, की आपलं हे जे खरं स्वरूप आहे, हे आत्मस्वरूप आहे. हं. हा देह जो आहे, हा या आत्म्यामध्ये प्रगट होतो. ह्याचा पहिले जन्म होतो, मग ह्याची वाढ होते आणि मग हा वृद्धावस्थेत पोहोचतो आणि मग हा देह आपण टाकून देतो. ठीक आहे. परंतु आपली जी स्वतःबद्दलची जाणीव आहे, हं, ती जाणीव जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अजिबात बदलत नाही. कारण की आत्तापर्यंत बदललेली नाहीये ना. हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणजे गीता ही थिअरेटिकल नाहीये. गीता शिकल्यानंतर किंवा गीतेचं चिंतन केल्यानंतर आपण आपल्या अनुभवाशी ती सगळी पडताळून बघायची आहे. ती जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, की गीतेमध्ये गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, ते सगळं सत्य आहे. तर आचरणात कशी आणायची? तर आचरणात आणण्यासाठी मग त्याच्यानंतर सगळे योग सांगितलेत ना, ह्याच्या पुढचे. तर आचरणात आणण्यासाठी मग जोपर्यंत मी देहात आहे, तोपर्यंत या देहाने कोणाची तरी सेवा करायला पाहिजे. कारण कर्मयोगाचा जो सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये आपण जे काही कर्म करतो, ते इतर लोकांसाठी करत नसून त्याच्यामुळे आपली चित्तशुद्धी होते म्हणून ते करायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा निस्वार्थ बुद्धीने कुठलंही कर्म करतो, तेव्हा त्याच्यातून जो आनंद मिळतो, तो आनंद स्वार्थबुद्धीने काम करून आणि त्या कामाचं आपल्याला जे काही फळ मिळेल, ते फळ ग्रहण करून नाही मिळत. म्हणजे तू आई आहेस 2 मुलांची, तर कुठल्याही आईला ती जेव्हा घरात कुठलाही पदार्थ तयार करते, तेव्हा तो पदार्थ ती तिच्या मुलांना पहिले खायला घालते. आणि मुलं जर नसतील, तर जी बायको असते, ती प्रेमाने पहिले आपल्या नवऱ्याला खायला घालते. कारण की नवऱ्याला खायला घालण्यामध्ये आणि त्या मुलांना खायला घालण्यामध्ये तिला जो आनंद मिळतो, तो आनंद स्वतः ती वस्तू करून पहिले खाऊन घेण्यामध्ये नाहीये. हे बायकांना जास्त चांगलं कळतं. पुरुषांना नाही कळत तेवढं चांगलं. परंतु बायकांना जरूर कळतं. तर पहिला सिद्धांत हा आहे, की आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त जे लोक आपल्याला इथे दिसतायत त्यांची सेवा करा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करा. म्हणजे निस्वार्थ बुद्धीने कर्म करा. हा पहिला सिद्धांत आहे. म्हणजे हे डे टू डे लाईफमध्ये आणण्याचा पहिला सिद्धांत. ठीक आहे. दुसरा, आपलं जीवन अनुशासित करा, कृपा करून. सकाळी लवकर उठा. दुसरं काही नाही का सांगण्यासारखं? सकाळी लवकर उठा. तर सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो, सकाळी लवकर उठणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. असं आपल्याला माहिती असतं राइट? पण आपण विचार करतो की काल तर मी उशिरा उठलो, तर काही नाही झालं. आज कशाला मी लवकर उठू? आजही उशिरा उठतो. असं करत-करत आपल्याला जी गोष्ट माहिती की चांगली आहे, ती गोष्ट
आपण आपल्या जीवनात आचरणात आणत नाही. आणि जितक्या जास्त गोष्टी अशा आपल्या आयुष्यात असतील ना, तितके आपण जास्त दुःखी असतो. आपण जर आपल्याला एखादी गोष्ट चांगली आहे माहिती आहे आणि ती जर गोष्ट आपण करत असलो किंवा करायला सुरुवात केली, तर आपल्याला आतून एक खूप समाधान अनुभवायला येतं. तर त्यामुळे अनुशासन म्हणजे पहिलं कर्म, दुसरं म्हणजे हे योग आणि तिसरं म्हणजे हे सगळं करत असताना आपल्याला लक्षात यायला लागतं, की जे कर्म मी करतोय किंवा तू करतेस, त्याचं फळ मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी एकत्र येणं गरजेचं आहे. ऑल द स्टार्स हॅव टू अलाइन टुगेदर म्हणतात की नाही अमेरिकेत तसं, की अनेक गोष्टी जुळून येणं आवश्यक आहे. तर त्या ज्या आपल्या अधिकारात नसलेल्या शक्ती आहेत, ज्या आपली मदत करतायत, त्या सगळ्या शक्तींना एकत्रित करून आपण ती एंटिटी म्हणजे देव आहे, असं मानायला लागतो आणि त्या देवाची आपण उपासना करायला लागतो. तो आहे भक्तियोग. तर अशा प्रकारे आपल्यापेक्षा जी जास्त शक्तिशाली अशी शक्ती आहे, म्हणजे जी सर्वव्यापी शक्ती आहे, की जिच्यामुळे ह्या जगाचा सगळा पसारा चाललाय. तर तिच्या पायाशी आपण नतमस्तक होतो. ही आली भक्तीची भावना. आणि त्याच्यानंतर भक्तीमुळे आपलं मन एकाग्र होतं. तर त्या एकाग्र मनामध्ये मी कोण आहे? हा प्रश्न उदय पावतो. ती आहे आध्यात्मिक साधना, ती आहे ज्ञानाची साधना. आणि त्या मनस्थितीमध्ये आपण जेव्हा पोहोचतो, तेव्हा मग आपण हे अध्ययन करायला लागतो. तर पहिल्यांदा आपण ऐकतो कोणाकडनं तरी, संतांकडनं म्हणा किंवा गीतेमधनं, की "बाबा तू हा देह नाहीस. तू म्हणजे शुद्ध आत्मस्वरूप आहेस. तुझा ना कधी जन्म झाला होता, ना कधी तुझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल घडला आहे किंवा ना तू कधी मरणार आहे." आपल्या मनातून जर मृत्यूची भीती पूर्णपणे चालली गेली, तर किती चांगलं होईल. आपण सध्या आपल्याला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? की मी मरणार आहे. म्हणजे आता गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये तर आपल्या मनामधली ही भीती खूप जास्त दृढ झालेली आहे. कारण की आपण लोक सगळे पटापट मरताना बघतोय. आपल्या ओळखीमध्ये असं कोणीच नसेल की ज्यांच्या ओळखीपैकी कोणी या कोरोनाच्या महामारीमध्ये गेलेलं नाहीये. पण विचार करा, की कोरोनाच्या महामारीमुळेच लोक मरतायत का? नाही. ज्यांची वेळ झालेली आहे ते जातायत त्यांचं शरीर सोडून. कोरोना एक निमित्त मात्र आहे. सगळ्यांना कोरोना नाही होत आहे. पण सगळेजण कोरोनामुळे घाबरतात. म्हणजे बहुतांश लोक घाबरतात. असं होतं. तर ही जी भीती आहे, ही सगळ्यात जास्त भीती जी असते प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ती असते मरणाची भीती. जर समजा ती मरणाची भीती ह्या सगळ्या अभ्यासामुळे चालली गेली, तर किती चांगलं होईल. तर केवळ एका त्या कारणासाठी जरी आपण हे गीतेचं चिंतन केलं, अभ्यास केला, तरी सुद्धा खूप चांगलं होईल. तर ह्या सगळ्या गीतेच्या चिंतनाचा जो आपल्या दैनंदिन जीवनामधला उपयोग आहे, तो हा आहे, की आपल्या मनामधनं भीती पूर्णपणे चालली जावी आणि आपल्या जीवनाचा आनंद आपल्याला शतगुणित करता यावा, अनंत करता यावा. इनफॅक्ट आपलं जे खरं स्वरूप आहे, ते अनंत आणि आनंद स्वरूपच आहे. ते आपल्या लक्षात येतं. तर ते करण्यासाठी ह्या छोट्या-छोट्या साधना आहेत. तर आता आपण सध्या कर्मयोगामध्ये आहोत म्हणून आपण कर्मयोगापर्यंत राहू. ह्याच्यानंतरही 2-3 अध्याय कर्मयोगाचे आहेत. तर मला हे माहीत नाही की हे चिंतन किती दिवस चालणार आहे. जोपर्यंत लोकांना आहे याच्यामध्ये रस तोपर्यंत मी बोलत राहीन आपला. मला ह्याच्यामध्ये फार आनंद आहे. कारण की गीतेचं चिंतन करताना माझा 1 तास खूप चांगला जातो. मला जो आतनं आनंद मिळतो ना, हे सगळं करत असताना, हे मी तुम्हाला नाही समजावून सांगू शकत. त्यामुळे तुम्ही इथे येता आणि 1 तास माझ्यासोबत इतका चांगला वेळ घालवता. त्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. तर हा प्रश्न तसा काही खूप कठीण नाही आहे. पण माझं उत्तर तुला पटलं असावं अशी मी आशा करतो. तर नाही, छान, छान सांगितलं तू. असं वेगवेगळ्या आता भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग या सगळ्यांची सांगड घालून हे करेक्ट. सांगितलंस ते छान बरोबर वाटलं. व्हेरी गुड. ठीक आहे. थँक आता यू. ह्याच्या पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न नाही. पुढचा श्लोक घेऊ. तर ह्याचा पुढचा श्लोक जो आहे तो असा आहे, की बघा
देहि नित्यम अध्योयम, देहि नित्यम अवध्योयम, देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. म्हणजे ओ डिसेंडंट ऑफ भरत, he who dwells in the body can never be slain. Therefore you need not grieve for any living being. वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्यः, म्हणून भूतमात्री तू नको शोक करू कधी. किती वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारांनी भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत किंवा सांगितलेलं आहे आतापर्यंत, परंतु या अर्जुनाच्या डोक्यामध्ये काही शिरतच नाही. तर करायचं काय? तर ते सारखं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की जी गोष्ट नाशिवंत आहे ती गोष्ट नाश पावणारच आहे. परंतु सगळ्यांच्या देहामध्ये वसलेला जो आत्मा आहे, वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य, हा अमर पण आहे आणि नित्य पण आहे, इटर्नल. नित्य आणि इटर्नल किंवा सनातन ह्या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? की तो कालातीत आहे. कालातीत म्हणजे काय? की काळ त्याच्या आत आहे, तो काळात नाहीये. म्हणजे काळ जो आहे ना, हा आपल्या अनुभवाला केव्हा येतो, किंवा काळाचं जे इल्युजन आहे ते कसं काय प्रतीत होतं? जेव्हा एखाद्या गोष्टीमधला बदल आपण अनुभवतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की काही काळ गेलेला आहे. समजा आपण कोणाला विचारलं की काळ म्हणजे काय, त्याच्याबद्दल मग लोक काय सांगतील उत्तर? ते म्हणतील की 1 मिनिट, 1 तास, 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, 1 युग, अशा प्रकारची उत्तर आपल्याला मिळतील. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे म्हणजे कालाचं माप आहे. कालाचं माप. ओके. तर हा काळ नाहीये. आता पहा की समजा आपण एखादी वस्तू विकत घ्यायला गेलो. समजा आपण गेलो कुठेतरी आणि आपण 1 लिटर वस्तू आणली. तर 1 लिटर म्हणजे काही ती वस्तू नाही आहे. 1 लिटर हे माप आहे त्या वस्तूचं. म्हणजे ती वस्तू काही पण असू शकेल. ते 1 लिटर पाणी असू शकतं, ते 1 लिटर पेट्रोल असू शकतं, ते 1 लिटर दूध असू शकतं, ते 1 लिटर तेल असू शकतं. कुठलाही द्रव पदार्थ. त्याचं जे माप आहे त्याला आपण म्हणू व्हॉल्यूम, लिटर. ठीक आहे. पण ती वस्तू नाही आहे. त्याचप्रमाणे 1 सेकंद, 1 तास, 1 दिवस, 1 वर्ष हा काळ नाही आहे. हे काळाचं माप आहे. काळ ही अशी शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे वस्तूंमध्ये बदल घडलेला जाणवतो. म्हणजे एक लहान मुलगी असते, ती मोठी होते. मग आता जयश्रीताई, तू आता आजी आहे किंवा तुझ्या मुलांची लग्न झालेली आहे. आजी कधी होईल मला माहित नाही. पण आपण सगळे लोक हा जो बदल आपल्यामधला अनुभवतो, त्या अनुभवाला जी शक्ती चालना देते, तिला म्हणतात काळ. पण आपल्यामध्ये काय बदल पडलाय? आपल्यामध्ये काय काय बदल घडलाय? किंवा आपण ह्या सगळ्या काळाचे द्रष्टे आहोत, ह्या काळाचे अनुभव करते आहोत, परंतु आपल्यामध्ये काहीच बदल नाही घडलेला आहे. त्यामुळे आपलं जे स्वरूप आहे हे कालातीत आहे, नित्य. हा त्या नित्य शब्दाचा अर्थ आहे. हा जर आपल्याला कळला ना, आणि जर आपल्याला कळलं की नित्य पण आहे आणि अमर पण आहे, आणि जे नित्य आणि अमर असतं ते आनंद स्वरूप असतं. कारण की आपल्याला आनंद स्वतःला नित्य हवा आहे ना. आपल्यापैकी कोण आहे इथे असं की ज्याला आनंदात नाही राहायचंय? तर ज्याला हे लक्षात येतं की आपलं खरं स्वरूप आनंद स्वरूपच आहे, मग ती व्यक्ती बाहेर कुठे आनंद शोधायला धडपडणार नाही, असं होईल. तर हे जर कळलं गीतेच्या चिंतनातून तर किती चांगलं होईल. तर विक्रम पाटील यांनी हात वर केलेला आहे. आपण त्यांना म्हणू की आपण अनम्यूट करा आणि आपण बोला. विक्रम, बोला. हो, थँक्यू. खूप छान वाटलं. माझा प्रश्न आहे, हा. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? म्हणजे मला कारण मी ध्यान साधना करतो, परंतु लोक म्हणतात की ध्यान करून आत्मसाक्षात्कार झाला हा. तर त्याला सगळं परमेश्वराची जाणीव, म्हणजे परमेश्वर त्याला समजून गेला. हा. नेमकं आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? फार चांगला प्रश्न आहे. चला आपण ह्याच्यावर करू थोडंसं चिंतन. आत्मसाक्षात्कार म्हणजे अनात्माचा विचार करणं सोडून देणं.
कारण की इथे आत्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का? पण आपण अनात्म्यामध्ये किंवा अनात्म विचारामध्ये इतके जास्त गुंतलेलो आहोत, की त्याच्यामुळे आपल्याला आत्मविचार करण्याची फुरसतच नाही. असं होतंय ना. जन्मापासून ते आत्तापर्यंत आपल्याला काय सवय लागली आहे? म्हणजे आपली काय मान्यता आहे? आपल्याला असं वाटत आलेलं आहे, की आपल्या मनामध्ये इच्छा होते, देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती आणि ती इच्छा पूर्ण केल्यानंतर आपल्याला छान वाटतं. ठीक आहे. तर इच्छापूर्तीमध्ये आनंद आहे, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये आपण जन्म राहत असतो. परंतु तो भ्रम आहे, हे जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं ना. कशामुळे? कारण ह्या ज्या वस्तू आहेत, 5 गोष्टी सांगितल्या ज्या देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्या सारख्या बदलत असतात. आणि बदलणाऱ्या वस्तूला आपण जर धरून ठेवलं आणि जर आपण आपल्या मनामध्ये असा एक ग्रह करून ठेवला किंवा अशी मान्यता दृढ करून ठेवली, की एखादी बदलणारी वस्तू जेव्हा मी पकडतो किंवा ती जेव्हा मी ग्रहण करतो किंवा ती जेव्हा माझी होते, त्याच्यानंतर मला सुखाचा किंवा आनंदाचा अनुभव होतो. तर तो त्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये नसतो. आपल्या मनामध्ये जेव्हा त्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल इच्छा असते, ती इच्छा, ती वस्तू किंवा व्यक्ती मिळाल्यानंतर नाहीशी होते. आणि जेव्हा मनामधनं इच्छा निघून जाते, तेव्हा जो अनुभव येतो, त्याला आनंद म्हणतात किंवा त्याला सुख म्हणतात. तर सुख हे वस्तू किंवा व्यक्ती प्राप्त करण्यामध्ये नसून, त्या वस्तूंची मनामधून इच्छा निघून जाण्यामध्ये आहे. तर सुख हे इच्छापूर्तीमध्ये नसून, इच्छांपासून निवृत्त होण्यामध्ये आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं की नाही, त्याच्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तर ठीक वाटतं काय? आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्या मनांमधनं इच्छांचं पूर्णपणे चाललं जाणं याला म्हणतात. तर वेदांतामध्ये, अद्वैतामध्ये एक विद्यारण्य स्वामी होऊन गेले. त्यांनी पंचदशी नावाचा एक ग्रंथ लिहिला. विद्यारण्य स्वामी म्हणजे कुठलेतरी शंकराचार्य होते. केव्हातरी जुन्या कुठल्यातरी काळी. मला असं वाटतं विजयनगरममध्ये एक राजा जेव्हा राज्य करत होता ना, कुठला राजा होता त्याचं मला नाव माहित नाही. पण विजयनगरमचं जेव्हा राज्य होतं, म्हणजे हे इंग्रजांच्या, मुघल लोकांच्या पूर्वीची गोष्ट आहे. शंकराचार्यांच्या काही पिढ्यानंतर ते जेव्हा शंकराचार्य झाले, तेव्हा त्यांनी हा एक ग्रंथ लिहिला, पंचदशी म्हणून. त्याच्यामध्ये 5-5 अध्याय लिहिले 3 भागांमध्ये. म्हणजे एका भागामध्ये 5, दुसऱ्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये 5. पंचदशी 15 अध्याय. तर त्याच्यामध्ये एका ह्याच्यात त्यांनी सत, एका ह्याच्यात चित आणि एका ह्याच्यात आनंद अशा 3 विषयांवर चिंतन केलं. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उहापोह केला. तर त्याचा समजा आपण कधी अभ्यास करू शकलो, म्हणजे मी त्याचा अभ्यास मी फक्त ऐकलेलं त्याच्याबद्दल. मी त्याचं माझ्याकडे पुस्तक वगैरे नाहीये. माझे जे गुरु आहेत, ज्यांना मी गुरु मानतो, ते कोणालाही त्यांचा शिष्य मानत नाहीत. ते स्वतः त्यांच्या गुरुबद्दल देखील काही कधी काही सांगत नाहीत. तर त्यांच्याकडनं मी ऐकलेलं आहे याच्याबद्दल, पंचदशीबद्दल. त्याच्यामध्ये ते या सगळ्या गोष्टींची मीमांसा व्यवस्थित करतात. तर त्याच्यामध्ये जर आपल्याला असं लक्षात आलं, ह्या सगळ्या चिंतनानंतर, की आनंद जो आहे, तो आपल्या आतमध्ये आहे आणि इच्छा निवृत्तीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ते 7 गोष्टी सांगतात, की कशाप्रकारे आपला हा प्रवास होतो. 7 स्टेप्स. हां. पहिले अविद्या, म्हणजे आपल्याला अपूर्ण ज्ञान असतं पुष्कळ गोष्टींचं. त्याच्यामुळे काय होतं, की कामना आपल्या मनामध्ये तयार होते. ओके. मग विक्षेप मनामध्ये येतात. म्हणजे अल्टरनेटिव्हज, चॉईसेस अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आणि त्याच्यानंतर आपण त्या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात लागतो. मग त्याच्यानंतर आपल्या जीवनात देवाच्या कृपेने कोणीतरी गुरु येतो. तो आपल्याला सत्याचं ज्ञान देतो. त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. आणि मग त्या परोक्ष ज्ञानानंतर आपल्याला त्याची अपरोक्ष अनुभूती होते. म्हणजे त्याच्याकडनं आपण ऐकतो, पण नंतर आपल्याला त्याची अपरोक्ष अनुभूती होते. हं. आणि ती अनुभूती झाल्यानंतर दुःखनिवृत्ती होते. आणि दुःखनिवृत्ती झाल्यानंतर निरंकुश तृप्ती होते. म्हणजे आपल्याला जो समाधानाचा अनुभव होतो, तो ह्या देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थितीच्या पलीकडला असतो.
ह्यांच्यामुळे नाही होत आपण आनंदी. मग कुठलीही परिस्थिती जरी आली तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. मग आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्ही येतात, परंतु त्यांच्यामुळे आपण प्रभावित होत नाही. तर जसं भगवंतानी आधी सांगितलं होतं नाही की शीतोष्ण सुखदुःखेषु वगैरे वगैरे अशा प्रकारची गोष्ट भगवंत सांगतात. ऍक्च्युली ते आलेलं नाही अजूनपर्यंत. त्याच्या आधीच आपण सांगितलं ना, तान स्थिती क्षस्व भारत मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय म्हणजे कसं की हे जे तन्मात्र आहेत, पंचमहाभूतांची तन्मात्र, त्यांचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा आनंदाची अनुभूती होते. पण त्याच्यामुळे काय होतं, शीतोष्ण सुख दुःखदा, शीत आणि उष्ण यांचा अनुभव होतो आणि सुख आणि दुःख याचा अनुभव होतो. परंतु आगमा पायनो नित्यास म्हणजे हे येतात आणि जातात, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये तू अडकू नकोस, त्यांना तू धरून नको ठेवू. जी येणारी आणि जाणारी गोष्ट आहे, आगमा पायनो नित्यास म्हणजे येते आणि जाते, नित्य. त्यांना जर धरून ठेवलं आपण, तर आपण दुःखाच्या शिवाय आपल्या आयुष्यात काहीच नाही येणार. तर असं आहे. तर जर आपण हे शिकलो या गीतेच्या चिंतनातून की आपल्याला ह्या अनात्म वस्तूंमध्ये, अनात्म वस्तू म्हणजे माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे असं मला वाटतं त्याला म्हणतात अनात्मा, आणि जे मी आहे ते आत्मा. तर अनात्म वस्तूचं जर चिंतन आपल्या डोक्यातनं चाललं गेलं जाणीवपूर्वक, समजून उमजून, तर मग जे उरेल ते आत्मस्वरूप असतं. आत्मस्वरूप कुठे गेलंच नव्हतं, ते तर नेहमीच आहे, त्याला फक्त प्रगट व्हायचंय. आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्या मनातनं इच्छा पूर्णपणे चालल्या जाणं, याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. रमेश दादा, आपण हात वर केलेला आहे, त्यामुळे आपण काय विचारायचं होतं आपल्याला ते विचारा किंवा नाही, सांगा ना. एक कॉमेंट होती, फक्त जरूर, प्रश्न नाहीये. अवश्य. काय आहे की प्रश्न हा अलीकडे झाला त्या मानाने. म्हणजे हा, जगाची जी एव्होल्युशनची तुम्ही हिस्ट्री घेतली, तर इट इज मिलियन्स ऑफ इयर्स स्टील ह्युमॅनिटी हॅज डेव्हलप्ड. म्हणजे ह्युमन बिईंग वॉज नॉट डिफरंट फ्रॉम एनी अदर स्पेसी, एनी अदर ॲनिमल. दे वर ऑल इव्हॉल्विंग. आणि याच्यामध्ये what we are talking about body is really body instincts we are talking about, behavior. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज ऑफ बिहेवियर, that is how mind should, you see, body has mind was not dictating body. Actually body instincts were dictating body. I mean hunting. Human being was a hunter before that. आणि ही जी थेअरी आली नंतर, जशी इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट झाली माणसाची माइंडची, त्यावेळेला ही सगळी ही व्हॅल्यूज निर्माण झाली. Otherwise there is no explanation that why human beings in than other animals. Other animals there are also millions of species in this world. What about their atma? What is happening to their atma? Your atma and their atma, my atma and me and my atma. That is because human beings are aware of this distinction. Motivation is body instincts, and they are genetics. That is science. You see. Okay. That said, then the point is, किंवा कृष्ण म्हणतो अर्जुनाला, अरे त्यांना मार, आत्मा कधी ते आत्मा काय मार त्या बॉडी. पण देर इज ऑल्सो अदर साइड की यू आर प्रिव्हेंटिंग दॅट बॉडी टू इव्हॉल्व, दॅट आत्मा टू इव्हॉल्व अँड गो टू द ऑलमाइटी. म्हणजे तुम्ही जर आता उद्या सांगितलं की अरे तुला हे पटत नाही ना, अकॉर्डिंग टू युअर व्हॅल्यू द अदर पर्सन इज डुईंग रॉंग. म्हणजे जसं हमास इस्रायलवर 4,000 रॉकेट सोडतं आणि त्या लोकांना मारतं, सो हमास थिंक्स दॅट इट इज गुड फॉर. आता जर त्यांना जर कृष्ण भेटला आणि सांगितलं कृष्णाने मार त्यांना, कारण तू काय ते तुझे शत्रू आहेत त्यांना मार. My point here is that we have to learn to, our intellectual ability developed, we have to distinguish what are the body instincts and how those body instincts should be governed. And that is how do you govern? The tools are, one is mind. बरोबर. So you change the mind. Instead of body governing the mind starts governing the body. That is number one. And even mind is so volatile. And so there is an intellect, third level. So the BMI is there. What Krishna is talking from is I. He is talking from intellectual angle. And that intellect is telling, Are Baba, you convert your mind so that you can control your body instincts. I think that is the science. खूपच सुंदर चिंतन. थँक्यू सो नाही मच. पण माझं म्हणणं एवढंच आहे की या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, त्या काळच्या आणि त्या म्हणजे I don't dispute it. I follow Gita. I work on. I mean, I'm not disputing the philosophy. I am saying if you see how this evolved philosophy from a human being, an animal, he is becoming a intellectual animal instead of a body-driven animal.
आता आमच्या याच्यामध्ये मिलियन्स ऑफ सिकाडाज हॅव कम अप, इन्सेक्ट्स हॅव कम अप, ते 18 वर्ष हा हायबरनेट बघितलं मी, करेक्ट. हे बघितलं. किती And now they चमत्कार आहे die, they are निसर्गाचा. dying. They are getting crushed, dying, flying. Birds are eating them and everything. No, birds are eating. That is nature. So जीवस्य जीवनम इज नेचर. सो कृष्णांनी सांगितलं मारू नका म्हणून, पण जीवस्य जीवनम मध्येच ते बसतं सगळं. Otherwise, so I think we have to make very clear that value system. When Krishna Bhagavad Gita came, at that time society has developed certain value system which is pretty advanced, and based on that value system he is telling Krishna, how do you develop your mind, how do you control your mind, how do you make your intellect refined to realize this whole universe is one. The करेक्ट. whole universe. खूपच सुंदर. Science says, and we don't have to say Gita, Krishna says. This is what modern mind, modern community, you have to told. Science says it is all one. आपण आता प्रश्नच insect नाही. goes into soil, and from soil वरून plant येतं, plant वरून fruits येतात, we eat them. I mean, this is a whole cycle going on. Okay, I mean, just wanted to comment. करेक्ट. नाही, बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर आहे. आणि इनफॅक्ट आपलं हे सगळं जे चिंतन आहे ते अनेकतेपासून एकतेकडे जाण्यासाठीच आहे, आणि तिथे आपण पोहोचू सगळेजण या सगळ्या चिंतनाच्या मार्फत, अशी माझी आशा आहे. What I'm saying, we should understand the context. See Correct. where the human being came, how these values develop. That's what is important. शुअर. Baki body instincts you can't change. करेक्ट. You inherit them. I mean, from your father's side, from your mother's side. There are many generations. You don't know which gene will appear when. I mean, you don't know that. Anyway, I should stop here. बरोबर आहे. Thank you. बरं आहे. Very good. फार I enjoy. चांगलं चिंतन झालं. आपण बोललात, मला आनंद आहे. तर आता मी संध्यानी हात वर केलाय, तर मी संध्याला अनम्यूट करतो, किंवा तू अनम्यूट कर स्वतःला, संध्या. हो केलं. हा दादा, तुम्ही आता सांगितलेलं पटतंय मला, की आपलं शरीर हे नाशवंत आहे, स्वतःच्या मृत्यूचं भय नाहीये. जसं आता आपण म्हटलं की निस्वार्थीप्रमाणे पणे आई जर एखादा पदार्थ करते, तो घरातल्या सगळ्यांना मनापासून देते, त्याच्यातनं तिला आनंद मिळतो. तर शरीर हे नाशवंत आहे, ते स्वतःपुरतं जरी मानलं तरी पण आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत तसा विचार करण्याचं भय वाटतं. तर आता हे भयाचं काय करायचं मग? आता पहा की शरीर हे नाशिवंत आहे, हे सगळ्यांचंच आहे ना. म्हणजे आपलंही शरीर नाशिवंत आहे आणि त्यांचंही शरीर नाशिवंत आहे. म्हणजे आता आपल्याला आपल्या मुलांकडे बघून, ती मुलं आहेत आणि ती आपल्यापेक्षा लहान आहेत. लहान असतानापर्यंत खूप क्यूट असतात, नंतर मग थोडं नंतर झाल्यानंतर आपलं त्यांचं भांडण होतं, हे सगळं होतं. तर त्यांचा देह देखील नाशिवंत आहे. म्हणजे एक दिवस त्यांचं शरीर देखील वृद्ध होईल आणि ते देखील जातील. ठीक आहे ना. आपण ते बघणार नाही, आपण त्यांच्या आधी चाललं जाऊ, त्यामुळे आपल्याला ते बघायला लागणार नाही. परंतु कसं आहे की प्रत्येक देह जो आहे, प्रत्येक देह इथे येतो आणि जातो, येतो आणि जातो. तो काही इथे कायमस्वरूपी थोडीच आहे. तर आपला खरा प्रश्न हा आहे की हा देह मी आहे, ही समस्या नाही. पण फक्त हाच देह मी आहे आणि इतर देह जे आहेत ते म्हणजे मी नाही आहे, हा जेव्हा आपपर भाव होतो ना, म्हणजे एकाच अनंत आत्म्यामध्ये अनेक देह प्रकट होतात. तो अनंत आत्मा जो आहे ते माझं खरं स्वरूप आहे. ह्या दृष्टिकोनातून जेव्हा मी जगाकडे बघतो किंवा इतर देहांकडे बघतो, तेव्हा मग माझ्या मनातनं त्या देहांच्या नाशाची देखील भीती नाहीशी होते. म्हणजे कसं आहे की आपण त्यांना जोपर्यंत देह मानतो आहोत, तोपर्यंत आपल्या मनामध्ये भीती असते. परंतु जसं आपण ह्याच्या आधी पण एकदा बोललो होतो की या देहाचं किंवा त्या देहाचं किंवा ह्या जगाचं सगळं जे दर्शन आहे किंवा जी त्याची अनुभूती आहे, ती आपल्याला आपल्या आतमध्ये होते. आणि कशी होते? जशी आहे तशी नाही होते, त्यांच्या प्रतिबिंबाच्या आभासाने होते. म्हणजे आपल्या मनामध्ये जे प्रतिबिंब पडतंय जगाचं किंवा आपल्या देहाचं किंवा इतर कुठल्याही देहांचं, ते केवळ प्रतिबिंबच आपल्याला अनुभवायला येतंय. आपल्याला जग जसंच्या तसं अनुभवायला नाही येतंय. तर जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही पूर्णपणे, ठामपणे, तोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये येत राहतील. तर अर्थात आपली ज्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर आसक्ती असेल ना, ती वस्तू जर नाहीशी झाली किंवा ती नाहीशी होणार आहे या भीतीने आपल्या मनामध्ये नेहमी दुःख येत राहील. पण आपल्याला जर असं लक्षात आलं की ह्या सगळ्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात आहे,
त्या वस्तू नाशिवंतच आहेत. त्यांचं जर नाशिवंत असणं आपल्याला पटलं आणि जर ते दृढपणे आपल्या मनामध्ये ठसलं, तर मग आपल्याला त्याचा तेवढा त्रास होणार नाही. म्हणजे लहानपणी आपल्याला चटका बसला असेल, अग्नीला हात लागला असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला अग्नीविषयी वैर किंवा घृणा निर्माण झाली का? नाही झाली. आपण शिकलो, की हां, अग्नीची ती प्रवृत्ती आहे किंवा अग्नीचं ते तसं स्वरूप आहे. तर त्यामुळे आपण मग त्याच्यापासून 4 हात दूर राहतो. तर त्याचप्रमाणे जगासोबत आसक्ती असणं हे दुःखाचं कारण आहे. हे जर कळलं, तर मग आपण त्याच्याबद्दल आसक्ती नाही ठेवणार. याचा अर्थ हा नाही, की आपण त्याच्यामध्ये आनंद प्रगट नाही करणार. म्हणजे आपल्या मुलांवर आपलं प्रेम असतं आणि आपल्या मुलांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला आनंद होतो. तो आनंद जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवायचा. पण एक वेळ अशी येईल, की ती मुलं चालली जातील. कॉलेजमध्ये जातील, नाहीतर लग्न होऊन जाईल, मग बाहेर जातील. तर जशी आहे तशी थोडीच राहणार आहे. आपणही तर जाणार आहोत इथनं एक दिवस. तर जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्याला आनंदात राहायचंय. तेवढाच फक्त ह्या गीतेच्या अध्ययनाचा उद्देश आहे. तर छान तू बोललीस, मला आनंद झाला. आता विक्रम, पुन्हा एकदा काहीतरी म्हणायचं होतं. पण विक्रम, जर तू सॉरी. थांबला ना 1-2 मिनिट, हरकत नाही. तर मी 2-3 आणखीन लोकांनी हात वर केलेत, त्यांचे प्रश्न घेतो. तर चित्त प्रज्ञाने आधी हात वर केला. सॉरी 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 आय एम सो सॉरी. मला फक्त नो प्रॉब्लेम. श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या चित्तवृत्तीबद्दल काय सांगितलं गीतेमध्ये त्याच्याबद्दल माहिती हवी होती, बाकी काय नाही. सॉरी. सॉरी, कृष्णाने अर्जुनाला चित्तवृत्तीबद्दल काय सांगितलेलं आहे, तर चित्तवृत्ती निरोध हे जे योग सूत्रांमध्ये आपण बघतो की नाही, पतंजली योगसूत्रांमध्ये, त्या योगसूत्रांचं जे तत्व आहे किंवा त्याचा जो गाभा आहे, तो 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आपण तो अध्याय घेणार आहोत केव्हा तरी. तर जेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू तेव्हा बघू. आपल्याला काही घाई नाही. आपलं हे खूप दिवस चालणार आहे. त्यामुळे दर शनिवारी ह्या वेळेस आपण समजा ही वेळ आपल्यासाठी राखून ठेवली आणि समजा या चिंतनाला आपण येत राहिलो, तर आपल्याला ह्याच्यापुढे आनंदाचा अनुभव येणार आहे. त्यामुळे आता मी प्रज्ञाला सांगतो, की प्रज्ञा, तू अनम्यूट कर स्वतःला. सांग. थँक्यू दादा. हां. एक कॉमेंट होती, आता जो आपण डिस्कशन केलं की आपल्याला आपल्या जवळची जी लोक असतात त्यांना काही होईल याची भीती वाटते. सो त्याच्याबद्दल माझी एक कॉमेंट होती की वी शुड ऑलवेज गिव्ह लव्ह टू आवर ओन पीपल, नॉट वरीज, because worries multiplies and love also multiplies. So whatever you give comes back. So we should always think positively. Rather we should think more positively of the people we love more. शुअर. किती चांगला विचार आहे हा. पण मी हे सांगेन, की डोंट लव्ह एनीबडी. यू जस्ट हॅव लव्ह फॉर एव्हरीबडी. म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून माझी तुझ्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे किंवा तू माझ्यासाठी अमुक कर, असं प्रेम नाही. नाही, माझं अपेक्षाबद्दल पण नाही तुझ्यावर बोलले प्रेम मी. आहे. येस. बस. सो यू जस्ट बी, जसं आपण हां, म्हणतो यू ना, जस्ट बी. बिकॉज this person exists and I have all my love for that person. करेक्ट. So when that happens, I think आपल्या मनातली ती भीती जाते. प्रश्नच नाही. आणि दुसरं म्हणजे आपण आधी जे साक्षात्काराबद्दल जे बोलत होतो, त्याच्यावर मला असं वाटतं की जेव्हा आपण या स्टेट ऑफ माइंड मध्ये असतो की आपला पीस ऑफ माइंड कोणी हलवू शकत नाही. सो ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी होऊ शकतं, बट देन देर इज सम पॉवर दॅट लेट्स अस कम बॅक टू अवर ओरिजिनल स्टेट ऑफ पीस ऑफ माइंड. सो मला असं वाटेल की मला तेव्हा आत्मसाक्षात्कार झालेला आहे थोड्याफार प्रमाणात. व्हेरी गुड. तर आपण ह्या पीस ऑफ माइंड बद्दल ह्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी 18 श्लोक सांगितलेत. तर त्या श्लोकांकडे इव्हेंच्युअली पोहोचू आपण. तर ते जेव्हा आपण पूर्णपणे शिकू आणि ते आपल्याला लक्षात येतील आणि त्याप्रमाणे आपण जेव्हा राहायला लागू, त्याच्यानंतर आपल्याला तू जे आत्ता म्हटली ना, तसं कळेल. सी, पहिले आपण ऐकतो, त्याला म्हणतात श्रवण. आपण ऐकलं, की मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे अमर आहे, मी म्हणजे अनंत आहे. परंतु आपल्या डोक्यात काही शिरत नाही. आपल्याला 1000 प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये जे काही आपण करतो त्याला म्हणतात मनन. आणि नंतर मग जेव्हा कन्फर्म कळलं, की हां, मी आत्मस्वरूप आहे, मग त्याच्यामध्ये सारखं राहायचंय. म्हणजे अनात्म स्वरूपाचं चिंतन बंद करायचंय. अनात्म स्वरूपाच्या चिंतनामुळे समजा माझ्या मनामध्ये एखादा विक्षेप आला किंवा जर माझं मन दुःखी झालं, तर मग विचार करायचा, की हे कोणाला होत आहे? तर ज्याला दुःख होत आहे किंवा ज्याला सुख होत आहे, तो सुख आणि दुःख या दोन्हींचा साक्षी आहे, दोन्हींचा प्रकाशक आहे. त्यामुळे दोघांनाही तो प्रकाशित करतो, परंतु त्याच्यामुळे प्रभावित होत नाही.
पण जर तुम्ही त्याला धरून ठेवलं तुम्ही प्रभावित व्हाल आणि तुम्ही दुःखी व्हाल आणि मग तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही. भगवान देखील सोडवू शकत नाही. पण त्यांनी हे सगळे 18 श्लोक व्यवस्थित खूप सुंदर समजावून सांगितले. तर त्याच्यापर्यंत आपण येऊ केव्हा तरी. तो म्हणजे माझा खूप आवडता भाग आहे गीतेमधला. तर येऊ त्याच्यामध्ये आपण. तर आता मी आणखीन एक हात वर केलाय त्यांना मी अनम्यूट करायला सांगतो. अमित आयपॅड. तर आपण बोलू शकता. मी शेवटचा प्रश्न घेईन हा. बोला. आपल्याला काही बोलायचं होतं का? हां. हां, बोला. मी स्मिता मोकाशी. नमस्कार. आत्ता जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता त्याच्यावर मला फक्त थोडी कॉमेंट करायची होती, अवश्य. की म्हणजे असं की त्यांनी की भय सगळं जे आहे आपल्या भोवतालच्या लोकांचं वगैरे असं. तर मला असं वाटतं, की असं काही नाही होत, की आपण आत्ता भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केलाय, की लगेच उद्या तुमचं भय कमी होईल. तर आपण हे असं हळू अभ्यास करत कित्येक वर्ष जातील, जन्म जातील, जेव्हा ते आपल्या याच्यामध्ये सोख होईल पूर्णपणे आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये पूर्ण अगदी येऊ, तेव्हा आपली भीती कमी होणार. म्हणजे त्याच्यासाठी काल जायला पाहिजे आणि आपण सतत याचं अनुसंधान ठेवायला पाहिजे. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. हा अतिशय उत्तम विचार आहे आणि उत्तम साधना आहे ही. अशी साधना आपण सगळ्यांनी करावी नित्यनेमाने आणि त्या अनुसंधानात 24 तास राहावं, एवढी प्रार्थना करून मी आजचा हा कार्यक्रम संपवतो आणि मग ह्याच्यानंतर आपण पुन्हा पुढच्या शनिवारी याच वेळेस भेटू. नमस्कार.